नागपुर के सदर थाना क्षेत्र में हत्या की वारदात का पुलिस ने पर्दाफाश किया है। गुप्त सूचना और सीसीटीवी फुटेज की मदद से आरोपी तक पहुंचा गया। पुलिस के मुताबिक आरोपी सुरेश डोने देकर एक नाबालिग के साथ फरार था, जिसे गिरफ्तार कर लिया गया। जांच में सामने आया कि अश्लील शब्दों को लेकर ई रिक्शा के दौर पर हुए विवाद के बाद आरोपी ने सिविल लाइंस रामनगर झोपड़पट्टी के पास शिकायतकर्ता को घर जाते समय रोका और धारदार हथियार से उस पर हमला कर हत्या कर दी। वारदात के बाद 5 आरोपी फरार हो गए थे। सदर पुलिस ने कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया, जबकि 2 नाबालिग फरार बताए जा रहे हैं। साथ ही आगे की जांच जारी है। त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे सुरेश बोंडेकर हा गुन्हा करून विधी संघर्ष बालकासह पडून गेला होता। त्याला आमच्या तपास पथकाने तांत्रिक बाबीचा हे घेऊन त्यातला बाहेर गावून अटक करली। काल त्याला अटक केली। त्याचा 19 तारखेपर्यंत PCR आहे। WCL ऑफिस आहे, त्याच्याजवळ एक चायची टपरी आहे। तिथे जो आरोपी आहे त्याच्या जो ऑटो आहे, ऑटोनी त्याचे पाल फाटली होती। त्यामुळे जो मृतक आहे त्यांनी त्याच्यासोबत अपशब्द वापरले होते। त्याचा राग धरून त्याने सिव्हिल लाईन जो आहे रामगिरी झोपडपट्टीचा जो नाला आहे तिथे त्याला घरी जाताना मोटरसायकलने घरी जाताना त्याला पकडलं आणि तिथे त्याच्यावर हमला करून त्याला जीवानिशी मारून त्याच्या साथीदारासह। यामध्ये 5 आरोपी असून 2 विधी संघर्ष बालक आहेत। मृतकाचा कोणताही पार्श्वभूमी नाही गुन्हेगाराची, पण मुख्य आरोपीची पार्श्वभूमी आहे। त्याच्यावर 2 ठिकाणी एक NDPSचा गुन्हा दाखल आहे आणि एका ठिकाणी एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे। या पोलीस उपायुक्त साहेब मॅडम आणि माननीय आपले पोलीस आयुक्त साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आमचे सदरचे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे।